श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. आज प्रभू श्रीरामचंद्र भगवान विष्णूचे 7वे अवतार या पृथ्वी तलावर जन्म घेत आहेत. 12 वाजता त्यांचा जन्म. प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म तसा अगदी निश्चित सांगायचं झालं तर 10 जानेवारी इसवी सन पूर्व 10 जानेवारी 5114 या साली झाला. म्हणजे बघा 7000हून अधिक वर्ष झाली आहे आणि ह्या सगळ्याची नोंद व्यवस्थितपणे आपल्याकडे आहे. याला कोणी मायथॉलॉजी पुराण, मग पुराणातली वांगी पुराणात असलं काही म्हणू नये म्हणून हे सांगितलं. आता प्रश्न विचाराल तुम्ही, 10 जानेवारी इसवी सन पूर्व 5114 हे जर जन्मस्थान असेल तर 10 जानेवारी आहे. मग आपण तर मार्च एप्रिल केव्हा तरी असं श्रीराम जन्म साजरा करतो. तर काय आहे बघा, आपल्या पूर्वजांनी किती सुंदर गणित मांडलेलं आहे. दर 72 वर्षाला 1 दिवस वाढवायचा. असं करत करत आज 7000 वर्षानंतर कधीतरी हा दिवस जानेवारीच्या ऐवजी मागच्या वेळेला मार्च होता, मागच्या वर्षी ह्याला एप्रिल आहे असं तर बदलत राहतं. काय अप्रतून बुद्धिमत्ता आहे आपल्या पूर्वजांची. आणि आम्ही आपलं पूर्वजांचं काय ऐकायचं, ते सनातन सोडून द्या, आम्ही आधुनिक आहोत. हे लक्षात घ्या ना. सगळं स्वीकारू नका, अंधश्रद्धा होऊ नका, पण जे आहे ते स्वीकार. आज मी प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दलच्या फक्त 2च गोष्टी सांगणार आहे. रामचरितमानस, प्रभू श्रीरामचंद्र, रामायण, सगळं आज आहे ना. अगदी लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना सगळं माहीत आहे. पण 2 गोष्टी आहेत जरा वेगळ्या आहेत आणि नव्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, बघा त्यावेळेसचं प्रशासन, राजा, राज्यकर्ता राजा, पण सत्ता कुठे हे लक्षात घ्या तुम्ही. प्रभू श्रीरामचंद्र राजा दशरथ आपल्या पिताजींच्या आज्ञा मानून वनवासाला निघाले. खरं तर त्या काळात असं होतं माहिती का, राजानं आज्ञा दिल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करणं किंवा ती रद्द करणं हे फक्त राणीच्या हातात होतं. बघा, आम्ही आपलं महिलावर अत्याचार, महिलावर सक्षम वगैरे ना आता बोलू, ही तेव्हाची गोष्ट आहे. राजाची हुकूमत हे फक्त राणी बदलू शकत होती. आणि मग कौशल्य मातेनं काय म्हटलं माहिती आहे प्रभू रामा, मला महाराजांनी तुला वनवासाची आज्ञा दिलेली आहे. राणी म्हणून मी त्याच्या पुढे जाऊन ते रद्द करून ओव्हररूल करणे हे करू शकते. राणी म्हणून माझा तो अधिकार आहे. पण ही आज्ञा कोणाची आहे? राजाची नाही आहे. ही कैकेयी मातेची आहे, राणीची आज्ञा आहे. मग राणीच्या आज्ञाला चॅलेंज नाही, पुढे नाही. बघा, हे प्रशासन त्यावेळेस. आणि म्हणून प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. ही मातेची आज्ञा शिरसावन्य मानून राणीची आज्ञा. दुसरी एक गोष्ट वेगळी आहे जरा. लंकेत जायचं, समुद्र कसं जायचं समुद्राच्या पलीकडे, हे काय लोक हे खोटं पुस्तकी वगैरे म्हणतात. मी स्वतः श्रीलंकेत गेलो होतो, ज्या ठिकाणहून
सेतू पूल बांधलेला आहे आणि इकडे दर्शन होतं इंडियाचं भारताचं. तिथे मी उभं राहून पाहिलं आहे. आता पूल बांधायचा. मग काय सांगितलं रामाला आज्ञा काय केली, चला सगळे वानर सेना विटा टाका आणि पूल बांधा, सेतू बांधा रे सागरी. सगळी वानर सेना निघाली ना, विटा उचलायच्या आणि टाकायच्या, पण बुडायला लागल्या. मग त्याच्यावर काय केलं त्यांनी, श्रीराम असं लिहिलं आणि पाण्यात टाकली. किती तरंग आला. रामाला जरा विशेष वाटलं स्वतः. त्यांना म्हटलं बघूया आपण हे करूया. त्यानं काय केलं, एक वीट घेतली, श्रीराम लिहिलं आणि पाण्यात टाकले, तर ते बुडाले. असं काय झालं. एक वानर हसता हसता म्हणालं, हे प्रभू, जो स्वतःपासून दुसऱ्याला दूर करतो तो तरेल कसा, तो बुडणारच. म्हणून रामनामा खंड जपावे, प्रभू चरणी लीन व्हावे. एकच सांगतो शेवटी, हे प्रभू रामचंद्र हे अवतार होते. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं,